परभणीतले ओबीसीचे मोठे मोठे नेते आज या कार्यक्रमाला आले, त्याचा आनंद आम्हाला या ठिकाणी झालेला आहे। कारण मी जे आता पूर्वी बोललो की जे बाळासाहेबांच्या नेतृत्वामध्ये, जे भोशीकर साहेबांच्या नेतृत्वामध्ये जे संघर्ष यात्रा निघली, त्या यात्रेला आमचे या ठिकाणी ओबीसीचे नेते जाधव सर देखील उपस्थित होते। आज या जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं की ओबीसीची टक्केवारी जास्त आहे, तरी देखील ओबीसी या ठिकाणचा भयभीत झालेला आहे। मी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आव्हान करतो की ओबीसीने कुठे घाबरून जायचं कारण नाही, कारण या ओबीसीच्या पाठीशी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर नावाची ताकद तुमच्या पाठीशी उभी आहे, हे तुम्ही कधीच विसरू नका। आज जिल्ह्याची परिस्थिती पाहिली, अनेक विद्यार्थी ओबीसीच्या, आम्ही तर तुमच्या सोबत आहोतच, परंतु तुम्ही देखील पुढाकार घेतला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने या ओबीसीला न्याय देण्यासाठी तुम्ही पुढे आला पाहिजे। बाळासाहेब आंबेडकरांची ताकद आणि बाळासाहेब आंबेडकरांचा प्रत्येक सैनिक तुमच्या पाठीशी ढाल बनून उभं राहिल्याशिवाय शांत राहणार नाही। एवढंच बोलतो, या ठिकाणी थांबतो। सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय ओबीसी।